जय श्रीकृष्ण। आता आपल्याला गावरान पारंपरिक पद्धतीची करडीची भाजी बघायची आहे। खूप छान लागते, तोंडाला चव आणते। ते व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा आणि तुम्हाला ही रेसिपी जर आवडली तर कमेंट करा, लाईक करा आणि शेअर करा आणि नवीन आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा, खूप छान आहे। तर ही आहे करडीची भाजी, ताजी भाजी होती आणि त्याची ही जी पाणी आहे ना, कवळी पाणी आहे। कवळ्या पाण्याचीच भाजी छान लागते। जर जास्त म्हणजे जाडसर अशी भाजी असली ना तर त्या भाजीला गरम पाण्यात उकळून घ्यावं लागतं। तर ही कवळ्या पाण्याची भाजी आहे। तर याला काय करायचं, आपल्याला सगळ्यात अगोदर अशी चिरून घ्यायची। पूर्ण चिरून घेतल्यानंतर एक साधारण 2 ग्लास पाणी गरम करायचं। गरम केल्यानंतर ते गरम पाण्याने ही भाजी धुवून घ्यायची आहे। काय नाही, त्याचा थोडासा असा कडवटपणा जो असतो ना तो कमी होतो या भाजीचा। खायला खरंच खूप छान लागते ही भाजी, म्हणून ही गरम पाण्याने धुवून नंतर मग आपल्याला वापरायची आहे। जर जाडी भाजी असली ना तर ती गरम पाण्यात उकळून घ्या आणि नंतर वापरा। अशा पद्धतीने मी ही गरम पाण्याने स्वच्छ धुवून घेत आहे। 1-2 पाण्याने धुवून घ्यायचे, गरम पाण्यानेच करून। अशा पद्धतीची सगळी भाजी मी आता ही स्वच्छ धुवून घेतलेली आहे। नंतर एक गॅसवर कढई ठेवा। कढई ठेवल्यानंतर त्याच्यामध्ये साधारण 2 चमचे तेल टाका। भाजीला जास्त तेलही नाही लागत। 2 कांदा कापून घेतलेला आहे मी मोठा, आणि लाल मिरचीचे काप घेतलेले आहे आणि लसूण थोडासा ठेचून घेतलेला आहे। याच्यामध्ये आपल्याला जास्त साहित्यही नाही वापरायचं, हे आणि शेंगदाण्याचं कूट वापरायचं आहे, शेवटी मी तुम्हाला सांगणार आहे। तर कांदा अगोदर परतून घ्यायचा आहे आणि लाल मिरची अवश्य टाका। लाल मिरचीने खूप छान टेस्ट येते। कांदा थोडासा मऊसूत झाला की मग आपल्याला लसूण आणि लाल मिरचीचे छोटे छोटे काप त्याच्यामध्ये टाकून द्यायचे आहे। व्यवस्थित परतून घ्यायचे आहे। अशा गावरान भाज्या खायला मला तर खूप आवडतात। तुम्हाला आवडतात का ते पण मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। तर थोडंसं अर्धा चमचा लाल तिखटसुद्धा टाकलेलं आहे मी, कारण मिरचीने सुद्धा तिखट होते आणि लाल तिखटाने अजून थोडीशी, कारण ही भाजी थोडीशी तिखट असली ना तेव्हाच अजून छान लागते। मग अशा पद्धतीने हे परतून घेतल्यानंतर आपण जी भाजी धुवून घेतली होती ती भाजी त्याच्यामध्ये टाकून द्यायची आहे। ह्या ज्या करडीची भाजी झाली, मेथी, अशा भाज्या खरंच खायला खूप छान असतात आणि खूप पौष्टिक पण असतात, सिजनेबल असतात। या सीझनमध्ये ही भाजी भेटते तर नक्की खायला पाहिजे। पोषक तत्व असतात भरपूर प्रमाणात की जे आपल्या शरीराला उपयुक्त असतात। अशा पद्धतीनं आता टाकल्यानंतर परतून घ्यायची। मीठ नंतर टाकायचं, जेव्हा याची ही भाजी कमी प्रमाणात होईल ना तेव्हा मीठ टाकायचं। अगोदरच जर मीठ टाकलं ना तर काय होते, आपल्याला मिठाचा अंदाज येत नाही, मग भाजी खरट होण्याची जास्त भीती असते, कारण ही भाजी कमी प्रमाणात होते। आता थोडीशी मऊसूत झाली की नंतर मग चवीपुरतं मीठ टाकायचं, मिक्स करायचं। मस्त बारीक चिरलेला कोथिंबीर टाकायचा आणि शेंगदाण्याचं कूट टाकायचं आहे आणि ते पण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आता इतकी छान टेस्ट आली होती या भाजीला, खरंच सांगते। भाकरी जर असली ना तर भाकरीसोबत तर अतिउत्तम ही भाजी लागते। आता व्यवस्थित परतून घ्यायचं आणि पूर्ण पाणी जळेपर्यंत ही भाजी शिजू द्यायची आहे। यातलं पाणी पूर्ण जळलं ना तेव्हा याची टेस्ट छान येते। अगोदर असं पूर्ण एकजीव करून घ्यायचं। एकजीव झाल्यानंतरच मग आपल्याला एक साधारण 5 ते 7 मिनटं होऊ द्यायचं। 5 ते 7 मिनटानंतर तुम्ही बघू शकता याचं पाणी जळलेलं आहे पूर्ण। नंतर मग लोणचं, चपाती घ्या किंवा भाकरी घ्या, तुम्हाला जे आवडत असेल ते, आणि सर्व करा। ही करडीची भाजी बघू शकता किती उत्तम दिसत आहे, दिसायला चवीलाही तेवढीच अप्रतिम झाली होती। साधी सोप्या पद्धतीची भाजी ही आहे आणि खायला खूप पौष्टिक आहे। तर तुम्हालाही कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये टाईप करून नक्की सांगा। थँक्यू, बाय।